आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। कर्जत नगर परिषद प्रभागांचे 8 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत निघणार आहे। हे आरक्षण कशा पद्धतीचे असणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। आरक्षण संदर्भात विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। एकूण जागा आपण पाहिल्या तर 10 प्रभागांची रचना पडलेली आहे। यामध्ये एकूण 21 जागा आहेत। या जागांमध्ये 11 महिला आहेत। या महिला कशा पद्धतीने आहेत ते आपण पाहूया। 2 अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत, 1 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे आणि 3 ओबीसींसाठी राखीव जागा आहेत महिलांमध्ये आणि 6 खुल्या वर्गासाठी आहेत महिलांसाठी। त्याचबरोबर 10 पुरुषांसाठी जागा आहेत। यामध्ये 1 अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, 3 ओबीसींसाठी राखीव आहे आणि 6 खुल्या वर्गासाठी राखीव आहेत। आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की थेट नगराध्यक्षांसाठी ओबीसी महिला पडल्या असल्यामुळे त्या थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडून जाणार आहेत। अनुसूचित जातीसाठी एकूण 3 जागा, त्यामध्ये 2 महिला व 1 पुरुष असेल समावेश आहे, हे आपल्याला लक्षात येईल। अनुसूचित जमातीसाठी एकूण 1 जागा आहे आणि ती सुद्धा महिलांसाठी राखीव आहे। आता या राखीव जागा कशा पद्धतीनं त्यांचे प्रभाग पडणार आहे ते आपण पाहूया। लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने या जागा आरक्षित करण्यात येणार आहेत। एसीचा जर आपण विचार केला तर 3 जागा एकूण आहेत। या प्रभागांमध्ये ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांना पहिला प्राधान्य मिळणार आहे। यामध्ये आपण जर मागासवर्गीय आरक्षण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की उतरत्या क्रमाने जी लोकसंख्या आहे, म्हणजे प्रभाग आपण जर 4 पाहिलं तर त्याची लोकसंख्या 2859 आहे। यामध्ये एसी 469 आहे आणि हा प्रभाग बौद्ध नगर कर्जतमध्ये मोडतो। त्यानंतर प्रभाग 8 मध्ये 3072 लोकसंख्या, याच्यामध्ये 404 या एसीची संख्या आहे। हा प्रभाग बौद्ध नगर दहिवलीमध्ये मोडतो। आणि प्रभाग 10 प्रभागाची सर्वात जास्त लोकसंख्या आहे 4127 आणि याच्यामध्ये एसीची सुद्धा जास्त लोकसंख्या आहे 1192। हा प्रभाग मोडतो गुंडगे पंचशील नगर। आता आपण जर या 3 जागांच्या आरक्षणासंदर्भात पाहिलं तर 1 पुरुषांसाठी आणि 2 महिला राखीव जागा आहेत या 3 जागांमध्ये। आता यामध्ये लोकसंख्येनुसार कशा पद्धतीने वाटते ते आपण पाहूया। तर आपण सर्वात जास्त लोकसंख्या पाहिली तर प्रभाग 10ची आहे, तो गुंडग्यामध्ये मोडतो। याची लोकसंख्या आपण पाहिली तर 1192 आहे, म्हणजे या ठिकाणी प्रथम प्राधान्य मिळणार आहे आरक्षणाला। नंतर दुसरा आहे बौद्ध नगर प्रभाग क्रमांक 4, या लोकसंख्या आपण पाहिली मगाशी की 469 आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 8 हा बौद्ध नगर दहिवली भागातला आहे आणि याची लोकसंख्या 404 आहे। तर अशा पद्धतीने ह्या उतरत्या क्रमाने लोकसंख्यांची जागा लागलेली आहे। आता प्रभाग 10 मध्ये जर आरक्षण कसे पडणार आहे हे जरा आपण समजून घेऊया। या प्रभाग 10 म्हणजे हा गुंडगे पंचशील नगरचा प्रभाग आहे। यामध्ये एकूण 3 जागा आहेत। आता याच्यामध्ये 3 जागांमध्ये 1 ओबीसी महिला ही निश्चित झालेली आहे, म्हणजे राहिल्या 2 जागा। या 2 जागांमध्ये 1 एसी महिला किंवा पुरुष पडेल आणि 1 मध्ये सर्वसाधारण महिला किंवा पुरुष पडेल। अशी एकूण 3 जागांचं आपण पाहिलं। आता याच्यामध्ये आरक्षण कशा पद्धतीने पडेल या संदर्भात आपण जरासं समजून घेऊया। आता या 3 मध्ये 1 ओबीसी महिला पडल्याने 2 जागा शिल्लक राहिल्या आहेत। त्याचबरोबर आता इथे 1 जागा जी आहे ती एसी पुरुष किंवा महिलांसाठी पडेल आणि 1 जी जागा आहे सर्वसाधारण म्हणजे पुरुष आणि महिलांसाठी ओपन ही जागा पडणार आहे। आता हे आरक्षण आपण समजून घेऊया। जर एसी जागेमध्ये जर पुरुषांचं आरक्षण पडलं तर सर्वसाधारण जागेमध्ये महिलेचं आरक्षण पडेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि समजा एसी महिला जागा जर पडली गुंडगे प्रभागामध्ये तर या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष म्हणजे ओपनमधून पुरुषाची जागा पडण्याची शक्यता आहे। हे अशा पद्धतीचे आरक्षणची रचना आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं की प्रभाग 10 मध्ये एसी पुरुष जागा जर पडली तर आपण पुढचं गणित 2 जे प्रभाग आहेत 4 आणि 8 यांचं गणित कसं होईल ते आपण पाहूया। जर प्रभाग 10 मध्ये एसी पुरुषची जागा पडली तर मग बौद्ध नगर प्रभाग क्रमांक 4 आणि दहिवली बौद्ध नगर प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी दोन्हीही महिला आरक्षित पडू शकतात, म्हणजे महिलांसाठी ही जागा आरक्षित होऊ शकते।
पण जर प्रभाग 10मध्ये महिला जागा जर पडली आरक्षित, तर मात्र या ठिकाणी म्हणजे प्रभाग 4 आणि प्रभाग 8मध्ये एक महिला आणि एक पुरुष ही राखीव जागा पडू शकते. अशा पद्धतीचं हे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. आता प्रभाग 5चे जर आपण आरक्षणाचा जर विचार केला तर प्रभाग 5 हा भिसेगाव परिसर येतोय आणि या भिसेगाव परिसरामध्ये 2 जागा आहेत. या 2मध्ये एक जी STची जागा आहे ती महिलांसाठी राखीव आहे. म्हणजे एकच जागेवर सर्वसाधारण पुरुष हा राखीव सीट पडणार आहे. 8 ऑक्टोबरचं हे आरक्षण जी सोडत लागू होणार आहे त्याचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.